गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत नुकतीच नवी मुंबई मनपा भरती 16 ते 19 जुलै दरम्यान परीक्षा पार पडलेली आहे। या परीक्षेची फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध झालेली आहे। सर्वांना आपापले मार्क कळलेले आहेत। अकॅडमी तर्फे जे विद्यार्थी आपल्याशी कनेक्ट आहेत, ज्यांनी ऍडमिशन घेतलं होतं, त्यांचे मार्क आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। तसेच पोल पण टाकला होता युट्यूबला, त्यानुसार एकूण जे कट ऑफ आहे औषध निर्माता अधिकारी किंवा ज्याला फार्मासिस्ट ऑफिसर बोललं जातं, त्यांचा अंदाजित कट ऑफ या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे। त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागणार आहे। तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करायचा आहे आणि येणाऱ्या अपडेट बद्दल मी तुम्हाला जाहिरात कधी येणार आहे कोणती ते पण या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे। त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमी मध्ये फार्मासिस्ट ऑफिसर करिता तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे। ज्या सध्या आता कल्याण डोंबिवली असेल किंवा डीएमआर मध्ये 207 पदाकरिता याची वॅकन्सी निघालेली आहे। डीएमआर मध्ये ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे 10वी नंतर किंवा ज्यांचा डिग्री झालेला आहे बी फार्म किंवा बी फार्मसी एम फार्म झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांकरिता या ठिकाणी फॉर्म भरता येणार होते। सर्वांनी फॉर्म भरले असतील तर त्याकरिता आपण बॅचेस स्टार्ट करत आहोत। स्टार्ट झालेले आहेत। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकणार आहात रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये। तसेच व्हिडिओ डाउनलोड करता पण येणार आहेत। तर या सर्व फॅसिलिटीजचा त्यासोबतच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता, अकॅडमीशी संलग्न होण्याकरिता, जॉईन होण्याकरिता 8010457760 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ओके, अधिकची माहिती तुम्हाला कॉलवर किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे। तर अधिकचा वेळ न घेता जे अपडेट म्हणजे आपल्याला अंदाजित कट ऑफ सांगायचा आहे। नवी मुंबई मनपा भरती संदर्भात जागा 14 होत्या आणि काही कॅटेगरी करिता जागा दिलेल्या नव्हत्या। त्या कारणाने आपण ज्या जागा आहेत एकदा जागा बघणार आहोत, ओपनला किती आहेत, ईडब्ल्यूएस ला किती आहेत, ओबीसी ला, आणि त्यानंतर तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी सांगितला जाणार आहे। तर बघा, ओपन करिता एकूण जागा 2 आहेत, यामध्ये मेल आणि फिमेल। तर तुम्ही इकडे डिस्ट्रीब्युशन बघू शकता। औषध निर्माता अधिकारी पदाचं नाव आहे। एकूण जागा 12च आहेत, 14 तिकडे आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये। तर यामध्ये ओपन करिता 2 आहेत, एक महिला एक पुरुषांकरिता, ईडब्ल्यूएस ला एकच आहे सर्वसाधारण, एसीबीसी ला 1 आहे, ओबीसी ला 5 आहेत, 5 पैकी मुलांकरिता 2, मुलींकरिता 1, परत माजी सैनिक 1 आणि आवश्यककालीन उमेदवारांकरिता 1 जागा आहे। परत कॅटेगरी करिता एससी कॅटेगरी 3 आहेत, त्यापैकी 2 सर्वसाधारण आणि 1 आहे ती महिलांकरिता, आणि एक दिव्यांगाकरिता ऐकू येण्याची दुर्बलता, हार्ड ऑफ हिअरिंग यांच्याकरिता 1 जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे। तर आपण माजी सैनिकची 1 आहे आणि आवश्यककालीन कर्मचारीची 1 आहे, ते पण आपण या ठिकाणी अंदाजित कट ऑफ तुम्हाला सांगणार आहोत। याच्यापेक्षा थोडा 2 ते 4 मार्क जास्त किंवा कमी लागण्याची शक्यता असते। हे आपण फायनल आन्सर की आफ्टर नॉर्मलायझेशन नंतरचा हा कट ऑफ आहे। तो ओपनचा कट ऑफ 180 च्या जवळपास म्हणजे 176 ते 180 च्या दरम्यान लागू शकतो, कारण तर जागा 2 आहेत। तर तुम्हाला या ठिकाणी जे फॉर्म आलेले आहे 10-15 हजार, त्यापैकी 1-2 उमेदवारांना 180 मार्क मिळू शकतात। 200 पैकी 200 पण आलेले आहेत, त्यामुळे 180 मिळण्याला काही कठीण राहणार नाही। ईडब्ल्यूएस ला एकच जागा असल्या कारणाने 174, ईसीबीसी आणि ईडब्ल्यूएस ची 1-1 जागा आहे, त्यामुळे 172 ते 174 च्या दरम्यान 170 प्लस तर कट ऑफ लागणार आहे। त्यानंतर ओबीसीच्या 5 जागा आहेत, 2 मुलांकरिता आहेत, त्यामुळे थोडासा ओपन पेक्षा कट ऑफ जो आहे 170, 168 ते 170 च्या दरम्यान लागू शकतो। त्यानंतर एससी कॅटेगरी करिता 3 जागा आहेत, त्यापैकी 2 जागा मेल आणि 1 जागा फिमेल करिता राखीव असल्या कारणाने या ठिकाणी आपण त्यांचा कट ऑफ जो आहे थोडासा कमी, म्हणजे ओपन ओबीसी बाकी कॅटेगरीपेक्षा थोडा कमी लागण्याची शक्यता 160 ते 166 च्या दरम्यान, म्हणजे 160 प्लस कट ऑफ जाऊ शकतो। म्हणजे तुमचे 200 पैकी 80 क्वेश्चन म्हणजे 80 क्वेश्चन कंप्लीट राईट येणे गरजेचं आहे। त्यानंतर आहे माजी सैनिक यांच्या जागा जर बघितल्या तर 1 आहे, आवश्यककालीनची 1 आहे आणि दिव्यांग उमेदवारांची 1 जागा आहे। परंतु यांच्यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे, जी स्पर्धा आहे थोडी कमी असते। यांच्या जागा कमी असल्या तरी अर्ज पण कमी येतात, त्या कारणाने यांचा जो कट ऑफ आहे 150च्या आत तिघांचा पण, यामध्ये माजी सैनिकांचा 140, अंशकालीन 136 आणि दिव्यांग उमेदवारांचा 120च्या जवळपास कट ऑफ लागू शकतो।
तर यांचे ज्यांचे मार्क यापर्यंत आहेत, इथपर्यंत आहेत किंवा थोडेफार कमी आहेत 5-6 मार्क, त्यांनी पण अजिबात घाबरून न जाता आपण या कट ऑफ मध्ये बसणार आहोत याची दक्षता घ्यायची आहे आणि नैराश्यामध्ये न जाता इथनं पुढचा अभ्यास पण करायचा आहे। डीएमआर भरतीमध्ये 207 जागा आहेत, त्या कारणाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभ्यास कंटिन्यू चालू राहू द्या आणि येणाऱ्या परीक्षेकरिता आपल्याला लागायचंच आहे 207 पदाकरिता। तर जे फार्मसिस्ट ऑफिसर बनायचं आहे, डिप्लोमा कॅन्डिडेट आहेत किंवा ज्यांचं डिग्री कंप्लीट झालेली आहे त्या उमेदवारांनी डिग्रीचा आणि इकडे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये थोडंसं तफावत आपल्याला आढळून येत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन तुम्हाला आवश्यक असेल। म्हणजे कुठेतरी लागायचं आहे, कमी मार्क पडतायत, 3 ते 4 वर्ष झाले मी तयारी करतोय परंतु सिलेक्शन होत नाही, किंवा मी आता न्यू कॅन्डिडेट आहे, नेमका कसा अभ्यास करायचा आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल, याकरिता आपल्याला 8010457760 हा अकॅडमीचा नंबर आहे, यावरती आपण संपर्क करू शकता। ओके, फार्मासिस्ट ऑफिसर स्पेशल बॅच चालू झालेली आहे डीएमआर आणि कल्याण डोंबिवली करिता आणि येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण तुमच्या जागा आहेत। तर ओके, हा व्हिडिओ मी तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांची डिमांड होती, सर कट ऑफ सांगा औषध निर्माण अधिकारी पदाचा, त्यामुळे सांगितलेला आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर पण करा। ओके, धन्यवाद सर्वांचे, भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये।